आमदार समाधान अवताडे परिचारक यांच्याकडून विकास कामांचा मायनर वस्ती येथील रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन संपन्न. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील मायनर वस्ती इथं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार समाधान अवताडे व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यामुळे मायनर वस्ती कासेगाव येथील नागरिकांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळणार असून या प्रसंगी मायनर वस्ती व परिसराच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही आमदार समाधान अवताडे यांनी बोलताना सांगितलं. ओके दादा, आज एक ग्राम सडक योजनेमधील रस्त्याचं भूमिपूजन तुम्ही आणि प्रशांत मालकांनी केलेलं आहे. काय सांगाल, कसा असेल रस्ता? आज या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालक आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर या ठिकाणी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते या ठिकाणी आम्ही ते भूमिपूजन हा कासेगाव तवशी रस्ता कासेगाव मध्ये संविधान भवन एक त्या ठिकाणी निर्माण करतोय आपण. शिवाय गोपाळपूर कोंडरकी म्हणजे लेंगरे वस्तीजवळ तोही रस्ता त्या ठिकाणी डांबरीकरण होतोय. हा कासेगाव तवशी हा बऱ्याच वर्षापासून हा प्रलंबित रस्ता होता आणि या प्रलंबित रस्त्याला आज या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यातून जवळजवळ 7,71,00,000 ते काम आहे आणि ते काम आता या ठिकाणी चालू होतंय. लवकरात लवकर पूर्ण होऊन त्या लोकांना या ठिकाणी जाण्या येण्यासाठी हा मार्ग अत्यंत सुलभ आणि चांगल्या पद्धतीने खुला होईल. सरकार स्थापन 1 वर्ष झालेलं आहे. या दरम्यानच्या काळात थोडीशी गती मंदावली होती कामांची, नवीन कामाची. आता पुढच्या काळात कशी कामं आहेत आपल्या मतदारसंघामध्ये? खरं म्हणजे गती वगैरे मंदावलेली नाही, अतिशय जलद आणि गतिमान हे केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीमध्ये आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी जो कामाची व्याप्ती आहे, काम कारण शासकीय काम होत असताना या ठिकाणी लगेच काम झालं आणि काम सांगितलं आणि लगेच झालं असे काही कमी होते. त्याला काही ठराविक कालावधी लागतोय. त्या कालावधीमध्ये पूर्ण मंजुरीचा, निधीचा, या सगळ्या गोष्टीचं प्रयोजन करून त्या ठिकाणी कामाला सुरुवात होत असते आणि आता बऱ्यापैकी कामांना सुरुवात होऊ लागली. लवकरच आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका, कालच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्हीकडेही आपला दुर्दैवाने पराभव झालेला आहे. त्याची कशी कारणमीमांसा करता आणि येणाऱ्या निवडणुकींना सामोरं जाण्यासाठी काय तयारी करता येईल? खरं म्हणजे पंढरपूर मंगळवेढा दोन्ही नगरपालिकेमध्ये आज आपण पराभव झाला म्हणताय. खरं म्हणजे या ठिकाणी लोकांचा जो दिलेला निर्णय आहे, जो कौल आहे, तो आम्ही 100% मान्यच केलेला आहे. परंतु या ठिकाणी जवळजवळ पंढरपूरमध्ये 36 पैकी 24 आणि मंगळवेढ्यामध्ये 20 पैकी 11 नगरसेवक हे आमचे आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी जरी आमचे दुर्दैवाने नगराध्यक्ष या ठिकाणी काही फरकाच्या यांनी जरी पडले असतील, परंतु या ठिकाणी आमचंही ध्येय एकमेव आहे की ह्या जनतेचा, लोकांची सेवा करायची आणि विकास कामामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी आमचं जे योगदान आहे, आम्ही योगदान देऊन त्या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक हे काम करतील. आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण त्या ठिकाणी 100% पूर्ण दोन्ही नगरपालिकेमध्ये आम्ही काम करू. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका समोर आहेत, कसं सामोरं जाणार आहे? आता सामोरं म्हणजे काय, आमची पार्टी आहे. आमच्या पार्टीतून या ठिकाणी जात असताना लोकांचा कौल घेऊनच या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या समोर जाणार आहे. केलेली विकास कामं लोकांच्या समोर ठेवून त्या ठिकाणी आम्ही मत मागणार आहे आणि 100% आम्हाला खात्री आहे की लोक आम्हाला चांगल्या पद्धतीचा कौल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देतील. मला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात जे बरेच चर्चा सुरू होत आहेत की महायुती जे 3 घटक पक्ष आहेत मुख्य, त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने देखील आपल्याला ते थोडंसं पाहायला मिळालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ही महायुतीमधून लढणार आहे का आपल्या स्थानिक आघाड्या असणार आहेत? अजून इलेक्शन जाहीर झालेलं नाही, त्यामुळे ह्या चर्चा कुठल्याही नाही कुठल्या पक्षाबरोबर. परंतु शहराचं इलेक्शन थोडं वेगळं असतं, इच्छुकांची तिथे गर्दी असते. ग्रामीणचं इलेक्शन वेगळं असते.
शक्य जिथं होईल त्या ठिकाणी सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेते त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे राहणार.